संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारकडून एसआयटीची स्थापना, आयपीएस डॉक्टर बसवराज तेलींच्या अध्यक्षतेखालील पथकाकडून होणार तपास, यामध्ये एकूण 10 अधिकाऱ्यांचा समावेश. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेवर 307चा गुन्हा तर फरार कृष्णा आंधळेवरही धारूर पोलीस ठाण्यात 307चा गुन्हा दाखल असल्याची सूत्रांची माहिती. या प्रकरणी सीआयडी कडून आतापर्यंत 130 जणांची चौकशी. जळगावच्या पाळधी गावात झालेल्या दंगलीत सुमारे 13 दुकानांची जाळपोळ. तहसीलदार महेंद्र सूर्यवंशींसह महसूल पथकाकडून नुकसानग्रस्त दुकानांचे पंचनामे सुरू. 25 तारखेची लढाई अंतिम. मराठ्यांचा द्वेष नसेल तर सरकार 25 तारखेआधी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावेल, मनोज जरांगेंचं वक्तव्य. तर संतोष देशमुखांसाठी नांदेडमध्ये मोर्चा काढण्यासही केलं आवाहन. नांदेड जिल्ह्यातील माळेगाव येथील खंडोबारायाचं मनोज जरांगेंनी दर्शन घेतलं. मराठ्यांना आरक्षण मिळू दे, सरकारनं शेतकऱ्यांना मदत करावी असा आशीर्वाद खंडोबाकडे मागितल्याची जरांगेंची माहिती. स्वातंत्र्याच्या 7.5 दशकांनंतर गडचिरोलीतील गर्देवाडा ते वांगेतुरी दरम्यानच्या 15 गावांना मिळाली बस. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बसचं उद्घाटन करत बसमधून प्रवास केला. गडचिरोलीतील लोह खनिज प्रकल्पाच्या DRI प्लांटचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन. स्लरी पाईपलाईन, पेलेट प्लांट आणि लोह धातू गायडिंग युनिटचं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली दौऱ्यावर. गट्टा वांगेतुरी रस्ता आणि ताडगुडा पुलाची केली पाहणी, तर विद्यार्थ्यांशीही त्यांनी संवाद साधला. गडचिरोलीतील फडणवीसांच्या उपस्थितीत 11 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. यामध्ये 3 पुरुष आणि 8 महिलांचा समावेश. आत्मसमर्पण केलेल्या सर्वांवर सुमारे 1 कोटींहून अधिकचं बक्षीस. माओवाद्यांचा प्रभाव नाहीसा केला. आता माओवाद्यांवर अंतिम प्रहार करण्याची वेळ जवळ आली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. लवकरच महाराष्ट्र माओवादी मुक्त करू, फडणवीसांचं आश्वासन. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक. आज दुपारी 12 वाजता मंत्रालयात बैठक होणार. बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता. वाशिमच्या कारंजामधील नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या 725व्या जन्मोत्सवाला सुरुवात. 13 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या महोत्सवादरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन. वर्ध्याच्या रसूलबादमध्ये मनसागीर महाराजांचा यात्रा महोत्सव. दिंडी सोहळ्यात 160 भजनी मंडळ सहभागी. यात्रेसाठी भाविकांची मोठी गर्दी. अलिबागमधील किहीम समुद्र किनाऱ्यावर बैलगाडी शर्यतीचं आयोजन. यंदा 135 बैलगाड्या शर्यतीत सहभागी. अलिबाग मुरुडचे आमदार महेंद्र दळवी यांनीही शर्यतीचा आनंद लुटला. अकोल्यात पहिल्यांदाच रंगीबेरंगी फुलकोबीची लागवड. BSSCचं शिक्षण घेतलेल्या 26 वर्षीय तरुणानं केला प्रयोग. पिवळ्या, पांढऱ्या, हिरव्या, गुलाबी, केशरी अशा अनेक प्रकारच्या रंगांच्या कोबीची लागवड. जळगावमध्ये 7 वर्षीय मुलाचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर महापालिकेला जाग. कालिका माता मंदिर परिसरात राबवली अतिक्रमण हटाव मोहीम. आमदार अभिमन्यू पवारांची औसा ते तुळजापूर पदयात्रा. भाजपची सत्ता यावी आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी अभिमन्यू पवारांनी केला होता नवस. 3 दिवसात यात्रा पूर्ण करणार. धाराशिवमध्ये भ्रष्टाचार तक्रारीच्या चौकशीवरून सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये वाद. नागरिकांचा खोळंबा. जिल्हाभरात तहसीलदार आणि कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाची बदली रद्द करण्यासाठी गावकऱ्यांनी घेतली अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट. दर्यापूर तालुक्यातील अडुळा बाजार जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक प्रकाश लिंगोट यांची बदली रद्द करण्याची मागणी. व्यावसायिक भागीदारालाच लुटलं. पायाला कुलूप लावून डांबलं. ज्ञानेश्वर इंगळे आणि दत्ता तांदळे भागीदारीत मसाल्याचा व्यवसाय करतात. व्यवसाय वाढीसाठी मुंबईला जाताना तांदळेनं इंगळेला डांबून 1 लाखाहून अधिकची रक्कम लुटली. अक्कलकोटमध्ये दर्शन घेऊन गाणगापूरकडे निघालेल्या भाविकांच्या गाडीचा आणि ट्रकचा मैंदर्गी येथे अपघात. 4 जणांचा जागीच मृत्यू तर 7 जण जखमी.
भावाभावामध्ये सुरू असलेलं भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या मित्राचीच हत्या झाली। सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील पेठमधील ही घटना। सचिन लोंढे असं हत्या झालेल्या युवकाचं नाव। न्यायालयानं आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकासह भिलवडी पोलिसांनी एका चोरट्याकडून 21 दुचाकी जप्त केल्या। सुदीप चौगुले असं चोरट्याचं नाव। सांगलीच्या विटा शहरातील यशवंतनगरमध्ये फटाक्यांच्या गोडाऊनला आग। आगीत एका वृद्ध महिलेचा होरपळून मृत्यू। 5 ते 6 जण जखमी। फटाके तयार करत असताना स्फोट झाल्याची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।